हाँ हेलो बोला सरपंच हटेला बोल रहा मैं हटेला। कोणची हटेल बोलून राहिला तू? ए हटेला भाई बोल रहा मैं हटेला भाई डॉन डॉन। हाँ क्या सरपंच मजाक करता है क्या मेरी? अशी काय काम पडलं रे बापा? हटेला आहे की फटेला आहे तू तर? हाँ काय है तू ये? क्या तेरे को हटेली की पावर दिखाना पड़ता है क्या? हटेला डॉन की दुकान है नहीं तेरा, हफ्ता देना पड़ता तेरे को। हाय माही दुकान मग पण तुले कोण देऊ मी हप्ता? मग कोणता डॉन आहेस तू दादा आहेस तू तर? हे तिकडे फेक्स टप्पा ठेव पण हा कोणता आलाच होतं दली भज्या वानाचा? कोणता हॉटेल आहे हो बापा? थांब पूरा ऐक ना, थांब ना, गडबड नको करू ना। सरपंच तेरे को हटेली की पावर दिखाना पड़ता है अभी, हटेली की पावर दिखाना पड़ता है। रुक तू थोड़ा देर, रुक रुक तू रुक, आज समझ जाएगा तेरे को क्या है। तो हप्ता नहीं देता ना हटेला को, हप्ता नहीं देता ना भाऊ। तू माग काऊन लागला रे बा? कोणती हॉटेल आहे कोणता हॉटेल आहे तू तर जाय ना भाऊ रे। हा रॉंग नंबर आहे, डोकसो खाऊ नको माय। हा फालतू लावले भन भन हॉटेल की पावर, हॉटेल की पावर। कोणती हॉटेल आहे तुई? हा हॉटेल की मजाक उड़ा रहा है क्या तू? दिखाना पड़ता है तेरे को। रुक रुक जरा, तू रुक जरा, 10 मिनिट रुक, तेरा जरा रुक तू। ठेव रे भाऊ फोन, ठेव रे भाऊ। कोणता 10 मिनिटात येणं असेल तर ये तुले भाऊ। डोकसो खाऊ नको रे बा। पहिलेच तर किरकिरी व्हायला सारी, धंदा नाही पाणी नाही लेका, उदारी झाला खाक व्हायला आम्ही तू येईल का किरकिरी ऐकून राहायला फालतू घेणार। चल ठेव फोन। मुकड्यानं कोणता हॉटेल आहे फटेल आहे तुझं? ठेव दादा फादा घाल तुम्ही खिशात पादा। रोक तेरे को बताना पड़ता है, देख बताना पड़ता है तेरे को हॉटेल की ताकत। ठेव रे भाऊ फोन, ठेव रे भाऊ। डोकसो नको खाऊ रे भाऊ माय। हा पिकले लेगा मा डोकसो झाला झेंडू बाम ना लागेल फालतू। हा जाऊ सकाळी सकाळी किरकिरी लेगा भाऊ निजा टाइम आणि तू किरकिरी ऐकून राहिलो। आपल्याला ठेवायला पुरते ना फोन, डबल आला तर उचल्याला पुरत नाही, मुतले का झेंडू बाम लागली सकाळी सकाळी किरकिरी। बरं काय सरपंच कोण होता हो? कोण होता हॉटेल फटेला म्हणत जा तुम्ही, कोण होता तो? बाबा मी ओळखत नाही कोणता हॉटेला दादा आहे म्हणे, मी डॉन आहे डॉन। हप्ता द्या म्हणे दुकानचा, किराणा दुकानचा हप्ता सांगा। आता या खेड्यात रुपया महिन्याने यायला हप्ता द्या, कोण आहे तो? हा अबे सरपंच तुला येड्यात काढलं पोरे ना गावातल्या? अरे हे गावातलेच पोरं असतील, जगण्या फेकण्या असतील हे पोरे। अरे या गावातल्या लहान लहान लेकरांना फोन केला तू मजा घेऊन राहिले सरपंच ते। नाही नाही मुली तसंच वाटून राहिलं ते, काही हॉटेला फटेला दादा कोणता काही नाही। हे पोरे गावातलेच पोरे आहेत, हे रिकामचोट। याच्या तू माय बापान मोबाईल दिले घेऊन, आता धंदे काही नाही, मग दाबतात सकाळी सकाळी बटन सुरू कोणाली बोर करणं। अरे नाही ना सरपंच, गातलं असलं तर वैकू येते ना काही, म्हणजे असं जरा सगळी झाले का हसते माणूस, काय नाही होते ना। जरा विचार करा बा याच्यावर तुम्ही, असू शकते बा हॉटेला फटेला कोणता। अरे काही नाही हॉटेला फेटेला बे, हे पोरं गावातलेच मजाक करतात मी। जाऊ द्या सरपंच, काही विचार करू नका त्या गोष्टीचा, हॉटेला फटेला जाऊ दे। आपलं ते सोयाबीनचं पाक आहे तर। अरे हो लेख हे तर महत्वाचं आहे बापा। आता सोयाबीन आले समजा आपले, आता काय मजूर फुजुरी पाहा लागतील ना आपल्याला। गड्या झुंबर जरा लक्ष ठेवतो बरं यावर्षी, नाही तर मग तू चाट मारतो गड्या। आपलं ट्रॅक्टर चालू नाही बरं तुले? हो मी नाही तुमच्या ट्रॅक्टर, मी पाठला याट या बाबा। हा मा तो परमनंट हो काय बापा, ते तुम्ही दुसरा माणूस पाहा, आपल्याला जमत नाही। गड्या सरपंच तुले ट्रॅक्टरचं पडलो गड्या, इकडे सोयाबीन सोंग्याला लोक येतात की नाही, याचा आम्हाला विचार पडला। हा हे ते ट्रॅक्टरचं जाऊ दे ना मग, पाहिजे ना हे सोयाबीन सोंग्याचं पाय जुगाड काय कसा काय लावतात। यंदा लय भाव तळकले म्हणतात, 4,500 रुपये एकर झालं म्हणतात। हो हो आलं ते मा खाणार। हा सांगितलं मला 1-2 जण आहे ना, पाहू ना आता पाहू ना काय करायचं आहे तर। यायचे ज्या जमलं तर ठीक, नाही मग बाहेर गावाचं तर आपला आहेच ठीक आहे। चाल बरं जमादार आहे घरी जाऊ, त्याला भेटून। हो सरपंच तो काय म्हणते काय नाही पाहू ना, भाव घेऊ काय आहे तर चला। हो ना जाऊ जाऊ। राजा यंदा तुम्ही सरपंच निवडणुकीला उभे राहा राजा, तुम्ही शोभून दिसता राजा सरपंच पदासाठी। हा या सरपंचाने आपल्या गावात काहीच काम नाही केलं, हा सरपंच काही कामाचा नाही आपल्या गावातला, सदा गदा यालेच निवडून देऊन राहिला। पण यंदा कसं तुम्ही निवडणुकीला उभं राहा। हरभरे पेरले का लोक ना? हा काय मारती हरभर पेरले का? पाटील काय झालं? नाही म्हटलं तू कसं हरभऱ्या झाडावर चढून राहिला म्हणून म्हटलं बा हरभर पेरले का बा, मोठं झाड झालं असेल तर चढव मला त्याच्या। पाटील आम्ही तुम्हाला चांगलं समजून सांगा, तुम्हाला वांगलं वाटते बा, काय माणसं आहे तुम्ही। अरे मी तुमच्या भल्याचं सांगून राहिलो ना त्या पाटील, तुम्ही जर सरपंच झाले तर कसं झटकन तुमचं लग्न होऊन जाईल, चटकन तुम्हाला लेकरं होतील। गड्या भाण्या मला हे नाही समजलं गड्या, लग्नाचा आणि लेकरायचा आणि सरपंच पदाचा काय संबंध आहे तो? हा काय म्हणजे काय संबंध काय याचा? अरे पाटील वा भाण्या सगळ्याला वाटते राजा, त्याच्या हाताने पडले वाटते, कायचा काहीच बोलून राहिला हा कोकळल्या कुकळे आज।
भाईना सकाळी सकाळी अर्धा मारून तर नाही आला रे बा. पिल्लू गिल्लू एखादं सोडलंच नाही पोटा. हा असा बोलून राहिला जसा काही तुला एक क्वार्टर मारेला. हे काय मेळासारख्या गोष्टी चालू आहेत तुझ्या. सांगा पाटील, आम्ही सुद्धा सांगा तुम्हाला तर मारून येत. अरे बा सरपंच काही कामाचा नाही गावातला, म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो मी. हा कसं तुम्ही झटकन उभे राहा, मी मेंबरसाठी उभा राहतो. नाही सर का आपलं मी भाऊ या फंद्यात पडतच नाही अजिबात. मला सांगू नको या निवडणूक अजिबात नाही. खाक झाले मोठमोठे लोक त्याच्यात. आपल्या लायकीचं अजिबात काम नाही भाऊ. आपल्याला काही जमत नाही. आपण भाऊ ताफड. हा झटकनी पटकनी आपलं काम असते. हा आपल्याला काही ते लोणी लावणं जमत नाही. आपण त्या निवडणुकीच्या लायकीचे नाही. बरोबर आहे पाटील तुमचं. निवडणुकीत माणूस कसा पाहिजे, निर्लज्जम सदा सुखी. हा काही म्हणा लाजच नाही, बेशरमच. जा बापा, काही सांगून फायदा नाही तुम्हाला. गळे हो झालं झुंबर भाऊ. अरे बापा सरपंच आले, हॉटेलाची धमकी आली ना. हप्ता दे म्हणे, दुकानचा हप्ता मागून राहिला हॉटेला. कोणता हॉटेल आहे रे? कोणता हॉटेल आहे? कोणाला धमकी आली? हा ते मागे पेपरले माझं नव्हतं का ते हॉटेल डॉनचं? त्या डॉनचा फोन आलता, सरपंच आले हप्ता द्या म्हणे किराणा दुकानचा, तुम्ही दुकान चालवता म्हणे. हो गड्या, मागे होती गड्या पेपरले बातमी. हो सरपंचाला मग त्याचा फोन आलता काय? हो बापा पाटील, त्याचाच फोन आलता. सरपंचाले जर डॉनचा हॉटेलचा फोन येऊन राहिला तर मग रुपया 8 आण्यानं त्याच्यात जमा केला रे सरपंचानं. मी तर म्हणतो भाऊ उधारीत लुटले वाटते लोक सरपंचानं. उधारीत लुटतात नाही किराणा दुकानदार. बा पाटील सरपंच का आजचं दुकान चालून राहिले का आपल्या गावात? 15-20 वर्षे झाले. लहान माल जमा नाही केला सरपंचानं. साऱ्या उधाऱ्या गडी गप जमाच केले सारे. हे सरपंचा दुसरा धंदा माहिती आहे का? सर्व्यावाले, बेवळे बावळे, पत्ता घेणारे, वरली लावणारे. हे 2 किलो 5 किलो 3 किलो 4 किलो 10 किलो आणतात की नाही हे. हा इकेले अनाज तर मग सरपंच अर्ध्या पैशात घेते ती इकत. अर्ध्या पैशात पुरे नाही पैसे घे. 40 रुपये किलो सोयाबीन असलं तर 20 रुपयाने घेते. कारण त्याची अडेल असते बेवड्या बावळ्याची, सर्व्यावाल्याची. म्हणून मग ते बी विकतात. त्यांनी इकले की अर्ध्या पैशात घेतो. असं जमा केलं सरपंचानं. नाही पैसा सरपंचा दाबून मग डॉनचे फोन येतील तर काय नवं या सरपंचाले. सरपंचाची तर पुरी घाबर गुंडी झाली शिंद्रे खाली झुंबर आता. हा सरपंचा तोंडातून तो शब्दही नशी निघत डॉनचा फोन आल्यावर. अरे बाबा सरपंच भेटे का? सरपंच म्हणे रान फान काही नाही म्हणे. तू आता फोन करा चिवत्या पुनरा लागा म्हणे. तू रातलेच पोऱ्या म्हणे फोन करा साहेब म्हणे. साधवलं बा डायरेक्ट सरपंचानं हॉटेलाची फोनवर डायरेक्ट अशी तशीच करून टाकली पुरी. मग काही नशीन बे असं जशी हे गावातलेच पोरे असतील. नाही तर मग काय माहित बा काय आहे. जाऊ दे बाबा मी चाललो. हो जाय बाबा जा. चल बापा गावात सांगा लागेल आपल्याला. हॉटेलला येऊन राहिला गावात हॉटेला. बोल ना हॉटेला बोल. अरे क्या शेर वो सरपंच नहीं बोल रहा वो हफ्ता देने को, वो मजा ले रहा अपनी. काय सरपंच नाही म्हणून राहिला आणि तू मला फोन करून राहिला? अरे त्याच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून हप्ता घेऊन ये. हा तुला ठेवेल कशासाठी आहे? तू डॉन आहेस ना डॉन. तू मला बादशाहसारखा मला फोन करून राहिला की सेठ ऐसा हो गया. हाँ सरपंच हफ्ता नहीं बोल रहा. तेरे को काय को ले रखा है? तू डॉन है कि क्या है? मच्छर मारने का डॉन है कि तू? अरे शेर मैंने तुमको पूछने को फोन किया ना कि क्या लगाओ क्या सरपंच के कानपट्टी के ऊपर बंदूक, ये पूछने को फोन किया है ना. अरे भावड्या हे काय विचारायची गोष्ट आहे का तुझी? हा अरे जो नाही म्हणे त्याच्या कानपट्टीवर बंदूकच ठेवायची. तुझ्यासाठी साठा कासाठी दिला तुझ्या बंदूकचा? तुला पावर कशी दिली म्या? हा तुला समजत नाही का रे? येडायस काय तू? येडायस का? ठीक है शेर, वो दिखा देता मैं उसको, सरपंच को दिखा देता आज रात को क्या है. तो फिर हटेला को नहीं बोलने का क्या मतलब है? तो दिखा देता मैं शेठ. अबे तू क्या बोल रहा है यार हटेला? अभी तक तो तेरी पावर दिखा देना चाहिए था उस सरपंच को. उसको मालूम पड़ना चाहिए ना. उस पूरे गांव को मालूम पड़ना चाहिए कि हटेले की क्या ताकत है. तो जा जल्दी जा. ठीक है शेठ, चला जाता मैं. कसे ढिले लोक वागवले हो तुम्ही ना. हा तुमचं काम तुम्ही समजावून द्याल ते व्यवस्थित करू शकत नाही. हा मग काय करतात ते तेवढे समजत नाही का काय करायचं काय नाही. करेल तो काम, टेन्शन नको घेऊ तू. कधी करेल तो काम? तो हटेला की फटेला आहे. हा मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट. हा ते बाकी मला काही घेणं देणं नाही. हो करेल ना, घाई नको करू ना. जास्त घाई केल्याने प्रॉब्लेम्स होत असतात. तू थोडं शांतता ठेवत जाय. काय शांत बस? हा काय शांत बस? मला त्या गावचा बदला घ्यायचा आहे. त्या गावाने माझा अपमान केलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या. विसरले का तुम्ही हे? म्हणून राहिली मी तुम्हाला. त्याला व्यवस्थित समजावून सांगा आणि ते हप्ता घ्यायचं वसुली करायचं ते व्यवस्थित त्याला सांगून द्या आणि करून घ्या ते काय आहे तर. नाही तर मग कसं मी माझ्यावर आली ना तर मग कसं तुम्हालाही अटपणार नाही. मी सांगून देऊ राहिली. टेन्शन नको घेऊ. टेन्शन घेतल्याने तुझी बीपी वाढते. गोळ्या घ्याव्या लागतात. शांतता ठेव. होईल काम. टेन्शन घेऊ नको. करतो तो हॉटेला करतो ना. मला तर काही कळतच नाही ना. कोणता हॉटेला ठेवला तुम्ही? हा कोणता हॉटेला ठेवला का? त्याचा मेंदू तर हॉटेल नाही ना.
मेंदू तर व्यवस्थित आहे ना, त्याचा काम तर करते ना. तो तुम्हाला दिवसातून 4 वेळेस फोन करतो. कशासाठी? हे करू का मी, ते करू का मी? तुम्ही अगोदरच त्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ना की हे करायचं ते करायचं, मग तो का फोन करते तो परत परत? तेवढे त्याला कळत नाही का कधी फोन करायचा कधी नाही? लोक बिझी असतात, कोणत्या कामात असतात, ते कळत नाही का त्याला? तुम्ही सांगितलेलं नाही का त्याला की मला फोन नाही करायचा? हो बाबा, त्याला सर्व कळतं, पण तू कसं आपल्याला फोन करू करू विचारतो आता पुढे काय करू, कसं करू. कसं तो आपली परमिशन घेतल्याशिवाय काही करत नाही. त्याच्यानं कुठली चुकी नाही झाली पाहिजे म्हणून तो आपल्याला सातत्याने फोन करत असतो. काय तुम्ही चुकीचं घेऊन बसले? तो जर पोलिसांच्या तावडीत सापडला ना की आपल्याला फोन करतो असं जर माहित झालं ना पोलिसांना, तर काय काय होईल याचा विचार केला का तुम्ही? केला का याचा विचार? या फोनमुळे आपण सुद्धा त्यामध्ये गुंतू, बरं इन्व्हॉल्व हो आपण त्यामध्ये विनाकारण. मला ना प्रत्येक गोष्ट सांगावी लागते, न सांगल्याशिवाय तुमचं काही होतच नाही. काय करावं काय माहित, काही सुचतच नाही मला तर. हो हो, चुकलं माझं. आता नाही फोन करायला लावत मी त्याला, मी बोलतो त्याच्यासोबत. आता सध्या तू कसं आराम कर, गोळ्या वगैरे घे व्यवस्थित, ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. काय म्हणता टेन्शन घेऊ नको? टेन्शन तर येणारच ना. बरं मी जाते आता, झोपते मी, आणि तुम्ही पण लवकर या. हो हो, चल चल, मी तुझ्यासोबत येतो, चल. शिवलाल गड्या तू लय शांत झाला गड्या आजकाल. काही बोलत नाही चालत नाही, असा तडतडपणा नाही करून राहिला गावात. भांडणं नाही भुंडणं नाही, काहीच नाही बा. एक नंबर शांत बसलाच बा तू तर. कर्तव्य माझं नानून फालतू का आले तमाशा दाखवणं, माणसाची इज्जत नाही राहत. ते धंदे सारे सोडले बा मीनं. आता कसं आपलं कामाला जा, सुखानं 2 पैसे कमान खा. बापा शिवलाल तुला सोडले का रे धंदे? अरे बा तुझ्या मनात काहीतरी चालूच आहे, काळं बेरा आहे काहीतरी. तू कसं सांगून नाही राहिला मला? एका दोस्ताले सांगत नाहीस तू? दोस्ताले न बघून खोटा नाही बोलून राहिलो मी. खरंच मी सोडलं, हे सारं धंदे सोडले, हे कामचोट कामच करणं बंद केले मी. शांत राहायचं बिलकुल, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, आपलं काम करायचं, अर्धी सुखानं खायची गरम झोप्याचं. हा आपला धारा. आता ते आपण सारं सोडले, ते खांडू खराबे काम. लाल कोणाला ह्या चाटा सांगून राहिला रे तू? अरे मी रातभर दिवस तुझ्यासोबत राहणारा माणूस आहे गड्या. तुझ्या मनात काहीतरी आहे गड्या. हो तुझ्या कसं पोटात एक आणि होटात एक आहे काहीतरी, म्हणून तू कसं बाहेर काढून नाही राहिला, म्हणून शांत शांत राहून राहिला. तुले काहीतरी मोठं कांड करणं आहे गावात. खरंच ना बबन, खरंच ना. मी हा सर्वच कामं सोडले आणि तुला खोटं वाटून राहिलं गड्या. दिसलो काय मी तुले महिना झाली? उकळे कोण्या काय खांडात कोण्या दिसलो काय? साऱ्या गोष्टी प्रेमानं चालू आहेत की नाही आपल्या? दादागिरी आहे का कुठे? कोणाची लावलगाई केली का मी महिना झाले? गेलो कोणा म्हणतात गेलो काय? सांग तू मला. नाही महिना झाले तू नाही दिसला मला, पण काही ना काही तुझ्या मनात चालू आहे काही ना काही. म्हणजे होटात एक पोटात एक आहे तुझ्या. दिमाग काही म्हणून राहिला तुझ्या, दिल काही म्हणून राहिला. काहीतरी गडबड आहे शिवलाल, तू मला सांगून नाही राहिला फक्त. खरंच ना, विश्वास ठेवून तू मावर. बापा शिवलाल भाऊ बोल ना झुम्मर. अरे बाबा शिवलाल भाऊ, आपल्या गावात मोठं कांड होणार आहे. हॉटेल डॉननं सरपंचाला धमकी दिली डायरेक्ट फोनवर, हप्ता दे म्हणे डायरेक्ट, नाही उडवतो म्हणे तुला डायरेक्ट बंदूकच्या गोईनं. माहिले का हा कुकून पैदा झाला रे बाबा. हाटेले आता कुकून आणला तू ना हा, आणि सरपंचालेच फोन करा त्यानं. गड्या शिवलाल मी पेपरले वाचली ती गड्या बातमी. हो मागे त्यानं 5 की 6 बँका लुटल्या गड्या. हो त्याचीच बातमी होती ती. त्याचा फोन होता जरा हॉटेलचा, तोच होता का तो पेपरले होता तोच? काय फोनवर काय मला दिसला तो, मी काय त्याचा फोटो पाहिला. काय बोलून काय राहील तुम्ही? हॉटेल होतं त्याचं नाव. हा एवढं मला माहित आहे. सरपंचाला त्याचा फोन आलता, धमकी दिली त्यानं सरपंचाले. अबे आपलं शटाक भर गा. 100 घरात त्याच्यापैकी 5 जण श्रीमंतात आपल्या गावात. आता या चादळल्या गावात कायले फोन करीन तो हॉटेल्या डॉन फान काय कोणाचा खल्लम खुसा. वावराच्या भरोशावर जगून राहिलो आबू. त्याच्यात इथं आपल्याला बांडी पडते. काय हॉटेल्या फटेल्या खोटंच वाटून राहिलं राजा. अरे खरं आहे ना, मा कानानं ऐकलं ना, मी तटीच होतो ना बापा. सरपंच जोऱ्या जोऱ्यात बोले, सरपंच त्यासोबत तो बी जोऱ्या जोऱ्यात बोले तिकून. त्याची पुरी झटमेक झाली. हप्ता पाहिजे म्हणे किराणा दुकानचा, आता म्हणे तो हॉटेल्या. हे गोष्ट आहे की नाही 100% खोटी आहे. कोणीतरी पेपरली बातमी आहे वाचली आणि सरपंचाला फोन केला. काय तर बा आम्ही हॉटेल्या बोलून राहिलो, तुमच्या किराणा दुकानात, तुमच्या किराणा दुकानचा हप्ता पाहिजे, अशी शाळा आहे. मजाक कोणतरी घेऊन राहिलं सरपंचाची, दुसरं कोणी नाही. हॉटेल्या का एवढा रिकामा आहे का आपल्या गाड शेटाकभर दुकानावर हप्ता मागेले? त्या शिवल्याचा हात नसेल रे याच्यात. हा एवढं तेल मीठ लावून सांगून राहिला, कोणीतरी सांगितलं असेल म्हणून. नक्की शिवल्याचाच गेमा, म्हणून तर अशांत बसेला आहे. याच्या नावाने आलं पाहिजे ना, म्हणून यानं मला नाही सांगितलं ना. शाळा याचीच आहे, यानंच भरवली हिटलनामा शाळा. मी ना जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगितलं. मला काही घेणं देणं नाही, मा काही घरी डाका टाकणार नाही. तो हॉटेल आणि फटेल तो सरपंच जाणे आणि तो हॉटेलला जाणे, मला काय करावं लागते. पण कसं
आली मा कानार गोष्ट मी सांगितली. जाऊ दे मग, तुला काही घेणे देणं नाही. मग काल डोक्याला ताप घेऊन आला, घेणं देणं जाऊ दे. आमचं डोकं मी नको करून तूही नको करू. जाऊ द्या मुळा विषय. चला चले बा शिवला चाल. डोकं मॅच झालेलं का? चाल अर्धा अर्धा मारून. चाल बचा. आता काय एकटेच पेता का? मलेच पाचा बा अर्धा. बरं तुली पाचतो चाल. पण शिवलाल कधीपासून दिलदार झाला रे बापा. तुली पाचतो म्हणती. नक्की काही नाही झेमेल आहेच हा. गडबड आहे काहीतरी. फसवते हा कोणाला तरी गावात. चला चला.